हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आवळा म्हणजे आयुर्वेदाचं अमृत. 1 चमचा आवळा प्राश घेतल्याने इम्युनिटी वाढते, पाचन सुधारते आणि त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त ठेवते. अशा एक न अनेक गुणधर्मांनी भरलेला हा आपला आवळ्याचा च्यवनप्राश घरगुती पद्धतीने कमी साहित्यात आणि अगदी चवदार असा तयार होतो. तुम्ही हा च्यवनप्राश अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता आणि तुमच्या मुलांना सुदृढ ठेवू शकता. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे आवळे आपण छान वाफवून घेणार आहोत. इथे मी स्टीमर अगोदरच प्रीहीट करून ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे आवळे साधारण 10 ते 15 मिनटं वाफवणार आहोत. 15 मिनिटानंतर आपले आवळे छान वाफवले जातात. तुम्ही बघू शकता आवळ्यांच्या छान पाकळ्या मोकळ्या झाल्या आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. आता हे आवळे छान थंड झाले की आपण याच्या बिया काढून घेणार आहोत आणि हा आवळा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान दळून घेऊया. यामध्ये साधारण अर्धा इंच इतकंच अद्रक घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे जे आवळे आहेत ते आपण छान पेस्ट अशी करून घेणार आहोत आवळ्याची. आता तयार झालेली पेस्ट आपण एका कढईमध्ये घालून घेऊया. आता कढईमध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे. डायरेक्ट आपण जी तयार करून घेतलेली आवळ्याची पेस्ट आहे ती आपण घालणार आहोत आणि आवळ्याची पेस्ट घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती आपल्याला हा जो आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता हा जो आवळा आहे त्यामध्ये आपण इथे साखरेचा वापर न करता आणि गुळाचाही वापर न करता देसी खांड म्हणजेच नैसर्गिक गूळ जो केमिकल विरहित असतो, ज्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि गोडव्यालाही हा गुळापेक्षा थोडा कमी गोड असतो. आता आपण यामध्ये 1 कप साधारण मी इथे हा देसी खांड वापरलेला आहे, नैसर्गिक गूळ वापरलेला आहे. आता हा जो नैसर्गिक गूळ आहे तो तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. पण मी इथे त्याचं प्रमाण कमीच ठेवणार आहे. आता यामध्ये मी साधारण अर्धा चमचा इतकं काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचालाही कमी पांढरं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ आपलं पाचन सुधारण्यास मदत करतं. आता त्याचबरोबर मी इथे बडीशोप, जिरे आणि दालचिनी भाजून त्याची पावडर तयार केलेली आहे आणि ती पावडर साधारण 1 चमचा यात घातलेली आहे. आता पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत. आता 1 चमचा इतकी आमचूर पावडर यात घातलेली आहे. बस इतकेच मसाले आपल्याला यात घालायचे आहे. या व्यतिरिक्त आपल्याला यात काहीही घालायचं नाही आहे. आता साधारण 3 ते 5 मिनटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण हा जो च्यवनप्राश आहे, तो हवाबंद बरणीमध्ये ठेवून देऊया आणि रोज सकाळी 1 चमचा मुलांना देऊन मुलांची इम्युनिटी बूस्ट करूया. काय मग कशी वाटली आहे रेसिपी? हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे च्यवनप्राश तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा. आणि खरं सांगायचं झालं तर हे असं आहे की वन्स आवला इन अ डे कीप्स डॉक्टर अवे. पुन्हा भेटूया अशाच आयुर्वेदिक रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.